आमदार गोगावलेच्या माध्यमातून चांभारखिंडमध्ये कोट्यावधींची विकास कामे। महाड तालुक्यातील चांभारखिंड ग्रामपंचायत हद्दीतील कोट्यावधीच्या विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण नुकतेच महायुतीतील महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी झालेल्या सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत उद्घाटन, शिवसमर्थ स्मारक अनावरण यासोबतच अंतर्गत रस्त्यासह जवळपास एकूण 4.5 कोटीहून अधिकच्या विविध विकास कामांचा अंतर्भाव होता। यावेळी व्यासपीठावर आमदार गोगावले यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय सावंत, भाजपा उपजिल्हा प्रमुख बिपिन महामुनकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश महाडिक, माजी पंचायत समिती सदस्य सपना मालुसुरे, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष जलनायक किशोर धारिया, प्रसिद्ध उद्योजक प्रशांत गुजर, वेदिका कन्स्ट्रक्शनचे राजेश मेहतर, शिवसेनेतर्फे निखिल शिंदे, इम्रान अंतुले, सिद्धेश पाटकर, चांभारखिंड सरपंच दीपक शेंडगे, उपसरपंच समीर पेंढारी, ग्रामसेवक सुशांत चिल्ले यांसह श्री गणेश खांबे, जलस्वराज्य लेखा परीक्षण अध्यक्ष जयवंत पवार, जलस्वराज्य सचिव सुभद्रा पालकर इत्यादी मान्यवर ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला भगिनींच्या हळदी कुंकू समारंभाने या संपूर्ण सोहळ्याची सांगता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। परत 2 कोटी हापूस तलाव मुस्लिम समाजाला जवळजवळ पहिले 2 कोटी परत 2 कोटी दिले। कोटेश्वरीच्या तिथे जवळजवळ 1.25 का 2 कोटी रुपये दिलेले आहेत आणि संपूर्ण शहरातले सगळे रस्ते पूर्ण करून आता आपण अंडरग्राउंड गटार 160 कोटीला आपण मान्यता देतोय। म्हणजे तुमची जी मागाची मागणी आहे की शिवला आणि अधिकाऱ्यांना सांगून आपले ग्रामपंचायत आणि करंजखोल या दोन्ही ग्रामपंचायतींच्या कचऱ्याची विल्हेवाट जशी महाड शहराच्या याला लाडोलीला लावली जाते तशी तिची विल्हेवाट त्याला आपण देण्याचा प्रयत्न करूया, पण त्याला तुमचं पण सहकार्य पाहिजे। राहिला प्रश्न चांभारखिंडच्या इथे जे काय आता बिल तुम्हाला आलेलं आहे, पण माझी विनंती आहे म्हणजे आम्ही एकदा माफ करू, दोनदा माफ करू, सारखं माफ करता येणार नाहीये। जेव्हा तुम्ही कामाला जाता तेव्हा रोजंदारी घेता ना, पगार घेता की नाही? तुम्ही शिक्षक मंडळ, ग्रामसेवक आहे, सगळे आहे। कामाला गेल्यानंतर तुम्ही लगेच महिन्याची तारीख पाहता, आमचे आता पैसे पडतील पगार। मग त्याप्रमाणे लाईट बिल हे भरणंच आहे। जर तुम्ही वापर करताय तर भरणं आहे। पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला कोटी 5-5, 10 कोटी आम्ही योजना करून देऊ, परंतु त्याची पुढची मेंटेनन्स करणं, त्याची देखभाल, त्याची लाईट बिल भरणं हे सगळ्यांवरती आहे। तर दादा आम्ही कुठे गेला रे? तुम्हाला सगळ्यांना एकदा सांगतो, हे जे आहे म्हणजे एकदा मी तुमचा विचार करून त्याचा मी करतो। तसंच महाड शहराचं जे 20 कोटीचं बिल आलेलं आहे त्याला पण माफी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। दादानी मला सांगितलं, पहिले जे काय मुख्यमंत्री होते ते वेगळे होते आणि पहिले उद्योगमंत्री पण वेगळे होते। आताचे मुख्यमंत्री आपले जलद काम करणारे मुख्यमंत्री आहेत आणि आताचा आमचा उद्योग मंत्री पण त्याच पद्धतीचे आहे। म्हणून तुम्हाला मी शब्द देतो की ही दोन्ही बिलं कमी करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतोय, पण तुम्ही वारंवार ते मागाल तर जमणार। आता सांगू दिलेलं बरं आहे,